जेएनझीच्या आंदोलनानंतर भाजपला पहिलाच एक मोठा फटका बसलेला आहे। बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय झाला आणि भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला आहे। 1995 पासून बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे सलग 5 वेळा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते। त्याच्यामुळे इथं 100% भाजपचा उमेदवार जिंकणार अशी अपेक्षा होती। प्रत्यक्षामध्ये प्रशांत किशोर यांच्या रूपाने बिहारमध्ये तिसरा पर्याय मिळालेला आहे आणि भाजपला अशी एक सनसनी चपराक मिळालेली आहे की आपण जे बोलतो तेच खरं, ते आपण चालणार नाही। प्रशांत किशोर हे देशामध्ये एक फार मोठे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जातात, हे सर्वांना माहिती आहे। कारण 2014ची जी निवडणूक झाली, लोकसभा निवडणूक, ज्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं सिंहाचा वाटा, रणनीती ज्याला म्हणतात, व्यूहरचना, ती कोणी केली होती तर प्रशांत किशोर यांनी केली होती। इतकंच नाही तर नितीश कुमार यांची बिहारची निवडणूक सुद्धा कोणी जिंकून दिली होती तर प्रशांत किशोर यांनी। अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते रणनीतिकार होते। इतके मोठे व्यक्ती प्रशांत किशोर, त्यांनी ठरवलं स्वतःचाच पक्ष काढायचा आणि जनसुराज पक्ष अगदी 2024 मध्ये त्यांनी स्थापन केला। बिहारमध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्याला यश मिळालं नाही। परंतु एक मात्र नक्की झालं की त्यांनी तिसरा पर्याय म्हणून बिहारमध्ये स्वतःचं स्थान आता प्रस्थापित केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, बिहारची निवडणूक म्हटल्यावर ती जातीच्या राजकारणावरती चालते, पण प्रशांत किशोर यांनी जातीच्या राजकारणाला फाटला देत बेरोजगारी, महागाई आणि विकास या मुद्द्यावरती निवडणूक लढवली आणि ती जिंकली। प्रशांत किशोर यांच्या विजयाने या पुढच्या काळामध्ये बिहारमध्येच राजकीय समीकरण बदलतील असं नाही, तर ह्या निवडणुकीच्या निकालातून एक संदेश गेलेला आहे। 20 जुलैला जेएनझीने जे काही आंदोलन केलं होतं ते भाजपच्या विरोधामध्ये सगळ्या शक्ती एकवटल्या होत्या, सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते आणि सगळी तरुणाई, ज्याला झेड आपण म्हणतो, जेएनझी, ही जेएनझी आणि सगळे विरोधी पक्ष एकवटले आणि त्यांची जी ताकद अशी तयार झाली, भाजपला झुकावं लागलं। मी म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मान तुकवावी लागली, अमित शहा यांना सुद्धा तोंड लपवावं लागलं आणि शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा झाला। भाजपचा तो तिथे सगळ्यात मोठा पराभव झाला। त्या मंत्रिमंडळात राजीनामा होत नाही असं म्हणत होते, पण या तरुणाई पुढे, या विरोधी पक्षाच्या ताकदीपुढे त्यांना झुकावं लागलं। आणि त्याच्यानंतर पुढच्या निवडणूक, ज्या कोणत्या निवडणूक होतील त्याच्यामध्ये काय परिणाम होते याची लोकांना प्रतीक्षा होती। ही निवडणूक पहिली झाली, त्याच्यामध्ये भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासाठी हा फार मोठा फटका आहे, भाजपला हा फार मोठा फटका आहे। या निवडणुकीचे काय, या निकालाचे काय परिणाम होणार पुढे ते पाहायला मजा येणार आहे। आपण पाहूया, फक्त बिहारच नाही तर राष्ट्रीय पातळीवरती हा एक वेगळा संदेश गेलेला आहे। त्याच्यामुळे प्रशांत किशोर बिहार विधानसभेमध्ये या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने काय काय चमत्कार घडवतात आणि त्याचे परिणाम। एक प्रशांत किशोर यांनी जेएनझीच्या चळवळीला जाहीरपणे पाठिंबा दिला होता, भाजप विरोधक म्हणून नाही, तो विकासाचा मुद्दा, शिक्षणाचा मुद्दा म्हणून पाठिंबा दिला होता आणि तमाम जेएनझी त्यांच्या मागे उभी राहिली आणि हा विजय झालेला आहे। त्याच्यामुळे प्रशांत किशोर यांचा हा विजय निश्चित महत्त्वाचा आहे। जनहो, तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त करा। धन्यवाद।